सर्व भक्तांचं स्वागत आहे नागेश्वर झुंगे या चॅनलवर। आपण या व्हिडिओमध्ये अतिशय सुंदर असं श्री 108 डॉक्टर शंभुलिंग शिवाचार्य महाराज यांचे आशीर्वचन ऐकणार आहोत। असेच नवनवीन व्हिडिओसाठी नागेश्वर झुंगा चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। आज जगद्गुरु रेणुकाचार्य अनंत कोटि प्रणाम करून महात्मा जगज्योती अण्णा बसवंतांना ध्यान करून संत शिरोमणी मंद स्वामी आमच्या पीठाधीश महामहिमा सद्गुरु हावगी स्वामींना अनंत कोटि वंदन करून आजच्या या सद्गुरु हावगी स्वामी यात्रा महोत्सव निमित्त चलत आलेले अखंड शिवनाम सत्ता परमरहस्य पारायण उत्सव समर्पण झाल्यानंतर या धर्मसभामध्ये पाल घेतलेले आपले आत्मीय शिवाचार्य हणेगाव मठाचे मठाधीश षडस्त्रवर्मी शंकरलिंग शिवाचार्य पादांत कोटी प्रणाम करून आतापर्यंत मला धर्म बोधन केलेले आमचे आत्मीय कौलास मठाध्यक्ष श्री षडस्त्रवर्मी बसवलिंग शिवाचे प्रणाम करून आजच्या या धर्मसभामध्ये पाल घेतलेले आपल्या उदगीर तालुक्याच्या वीरशैवलिंगा समाजाचे अध्यक्ष नवीन आमच्या वीरशैव समाजाने मार्ग दाखवलेले आपल्या चंद्रकांत जबार वजापरेकर या सभात भाग घेतलेले बसुराज पाटील कोरकरकर या सभात भाग घेतलेले आपले जंगम समाज अध्यक्ष विजयकुमार स्वामीजी या सभात भाग घेतलेले आपले हावगी स्वामी कालेक्ष अध्यक्ष सर्व पदाधिकारी शिक्षक सर्वांना सद्गुरूचे कृपा आशीर्वाद या समारंभात आपले गरजदार आपले उत्तर कलवर्गे काही आणि रेखा कामंदे आपले या समारंभात आपले आळंद तालुक्याचे आमचे आत्मीय सर्व धर्म कार्यक्रम भाग घेणारा रेवणसिद्ध नागोरे सरकार या समारंभात आपले आत्मीय पडसाळे ग्रामचे श्री राजशेखर निंबर्गे ॲडव्होकेट साहेब आणि आलेले सर्व आमच्या सर्व सद्भक्त मंडळ आमच्या तुमचे नाव घेतले म्हणलं का सर्वांना सद्गुरूचे आशीर्वाद। आज विशेष आज अन्नदान केलेले श्रीमती वनमाला रामराव कंजे सौ श्रीदेवी उमाकांत तोगरगे का आशीर्वाद मला बोले असं रागाला येऊ नका तुम्ही नाव येते तर सर्वांना बोलावं लागते। आणि या कार्यक्रम विशेष म्हणजे दरवर्षी आता 28 वर्ष झालं 28 वर्ष मध्ये दरवर्षी पुन्हा पहिल्यापासून 8 दिवस पर्यंत पूर्ण सप्ताह चालणारे आमच्या हावगी स्वामींच्या परमशिष्य मंडळी थोडवाडी त्यांच्या काही वाजत होतं भूक लागले का तरी आधी पूर्ण पहिल्यापासून त्याने पूर्ण 8 दिवस पर्यंत सप्ताह चालत गेले पूर्ण थोडवाडीचे सर्व शिष्य मंडळाला सद्गुरूचे कृपा आशीर्वाद। आज सर्व भावी संत मंडळ आमचे शुलिंग काढून लांब बसले त्याने असले तर सोबत आमच्या महाराष्ट्रामध्ये कुठेही शिवसप्ताह चालू असलं तर ते मेन शिलिंग पाठलं पाहिजे। हा शिलिंग पाठला सुद्धा सद्गुरूचे कृपा आशीर्वाद आमचे बापू सर्व सत्संगामध्ये आणि दर महिना एक सत्संगाला सर्व आमच्या मठात कुठं कार्यक्रम असो सर्वांनी कार्यक्रमामध्ये भाग घ्यायचे आमचे बाबू तुळशीचे त्यांच्या सुद्धा सद्गुरूची कृपा आशीर्वाद सर्वांना असं फार वेळा बोलणार
मी 2 तास सांगतो प्रवचन. आतापर्यंत तुम्हाला आपले कवळसकर महाराज, आपले खंकरे का सुंदर तुम्हाला बोललेली आहे. आपल्या हौशवण्याची शिष्य दत्ता खंकरे त्यांनी सुद्धा सांगितलेली आहे. म्हणजे कवळसकर काय सांगितलं तुम्हाला, परमात्मा कुठे कन्नडमध्ये सांगितले परमात्मा कुठे आहे, मंदिरामध्ये आहे का, मस्जिदमध्ये आहे का, पाणीमध्ये आहे का, कुठं लाकडीमध्ये आहे का, कुठं दगडमध्ये आहे का, घरामध्ये आहे का. परमात्मा सांगते मी घरामध्ये नाही, मी पाणीमध्ये नाही, मी मंदिरामध्ये नाही, मस्जिदामध्ये नाही, घरात नाही, कुठंही नाही, आमच्या भक्ताच्या हृदयामध्ये मी आहे. काय सांगितले, कोणाच्या, सगळ्याच्या हृदयामध्ये नाही, परमात्म्याच्या भक्त. भक्त म्हणजे कोण, भक्ती भावातून देवाच्या नाव कोण करणार त्यांच्या हृदयामध्ये. लक्षात घ्या, मन पवित्र पाहिजे, आत्मशुद्धी पाहिजे. तुम्हाला 8 दिवस ते सांगितले तुम्हाला. परमात्मा बसणारा जागा कसा पाहिजे, स्वच्छ पाहिजे. मग स्वच्छ पाहिजे उद्या कोणतं साबण घालू नका. हो महाराज स्वच्छ पाहिजे म्हणून एक साबण कसं करू, मध्यंतरी बाहेर ते स्वच्छ आहे. तुम्हाला डोक्यातून घेते, अंगातून धुवून घेते, कपडा धुवून घेणार, सगळं करणार, परंतु तुमच्या मन स्वच्छ होणार. मन स्वच्छ करणारा पाहिजे तर हवी स्वामी पटा चलणारा 8 दिवस सप्ताहामध्ये भाग घ्यावा. तुमच्या वर्षभर मन स्वच्छ होणार, स्वच्छ होणार. किती आनंद या शोभायात्रा, किती आनंद. मला वाटले होतं आज संक्रमण आहे, काय खाते आज, काय तिळगुळ खाते आहे. तिळगुळ खाणाऱ्यामध्ये म्हणजे कोणी आपलं येते का असं वाटलं होतं. दरवर्षापेक्षा जास्त महिला जास्त खेळ आहे. हा आनंदामध्ये ही आनंद आहे. ही आनंद कुठे भेटू शकत नाही. लक्षात घ्या, घरामध्ये भेटणार ती पैशाच्या राशीवर बसले तर भेटू शकत नाही. हवी स्वामी यात्रामध्ये भेटणार, हवी स्वामी यात्रामध्ये भेटणार. असं यात्रा तुम्ही आनंद भरपूर सुंदर आनंद केलेली आहे. मी जास्त बोलणार, तुला भूक लागली मला माहित आहे. आमचे तर उपवास आहे, तुमचं तर भूक लागले वाटते. मी जास्त बोलणार. या सणामध्ये सर्व भक्ती भाव श्रद्धातून पाट्यापासून आजपासून सर्वत्व संघ आहे. तुम्ही सर्वांना भक्तिभाव श्रद्धातून काम करत राहा. देव तुमची मागे नक्कीच राहणार. देव पैसा मागा पडणार, सोन्याच्या मागा पडणार, अधिकारच्या मागा पडणार. देव कोणाच्या मागा पडते, भक्ताच्या मागा देव पडणार, भक्ताच्या मागा पडणार. दुसरा पडू शकत नाही. देव भक्तीच्या मागा आहे. भक्ती करा, श्रद्धा ठेवा, ध्यान करा, धर्म करा, उपकार करा, हातातून चांगलं काम करा, तोंडातून चांगलं बोला, मनात चांगला विचार ठेवा, हातात नक्की आचरणाचा देव करा. देव तुमच्या सेवक होणार, देव तुमचे सेवक होणार. असलं सांगण्यासाठी एवढे संत कार्यक्रम आहे. विशेष म्हणजे काल आमच्या विश्वसभा अध्यक्ष चंद्रकांत सावकार आले होते. सरकार अप्पा या वर्षी या जानेवारी 31 तारीख विशेष म्हणजे इडी कर्नाटक महाराष्ट्र कुठंही काम झालं नाही. असल्या स्मशानामध्ये परमात्म्याच्या मूर्तीचा अनावरण कार्यक्रम ठेवलेले आहे. विशेष आहे ते. साधा समजू नका. आम्ही तुम्ही कुठंही जातो, परंतु आम्ही तुम्ही जाणारा जागा कुठं आहे, कुठं कुठं सगळं सोडून जावं लागते. दिवशी लक्षात घ्या, एक महत्व ठिकाणी पवित्र फार सुंदर जयपूरवरून आमचे दरवाज केले ना ते सन्मुख दगडामध्ये, त्या माणूस सुंदर परमात्म्याच्या मूर्ती या झाले. खरं बघणारा पाहिजे. काय 31 तारखेला मला बोलले नाही, मला सांगितलं कोणी म्हणायचं नाही. मी तुमच्या पुढच्या अगोदर जाऊन बसणार तिथं. मी राहतो, घेऊ नका. तिथं कसं जायचं आता कधी कसं म्हणू नका. काय मी घालते मध्ये तुला जावं लागतं एक दिवशी.
भागातल्या लोकांना सांगा एक दिवशी नक्की तिथे जावं लागते, माहितीये का? आठवलं का? त्याच्यामुळे सर्वांना या ठिकाणी येऊन स्मशान म्हणजे रुद्रभूमी म्हणते. काय म्हणते? रुद्रभूमी. रुद्रभूमी म्हणजे शिवाच्या जागा, शिवाच्या जागा. आम्ही तुम्ही कुठे जायचे? शिवाकडे जायचे. शिवाकडे जायचे महत्व ठिकाणी कसं केले नगरमध्ये सर्वांना बघावं लागते. सर्वांना 31 तारीखला हजारावा तर मोठी बघा कसं केले. आनंद आमच्या उद्योगामध्ये आनंद तुम्ही घ्या म्हणून तुम्हाला सांगू. समय भाग जास्त न बोलला, सर्वांना तो प्रसाद घ्यावा. आता सध्या आता काळाची कीर्तन आहे आणि रात्री कीर्तन आहे आमच्या गुरुजीचे. उद्या पाठ दुका रातभर भजन आहे. रात्री 2 वाजता पालखी निघणार. सर्वांना घरी झोपू नका, सर्वांना पालखी टाळी वाजा म्हणजे का? हात वर करा, कोणीकडे येते म्हणून लोक येते का? अर्धा कोण उचल आला असं म्हणतात. सर्वांना पालखी लिहायची, सर्वांना अगदी लिहायची. अगदी फार महत्व आहे. हौदी स्वामी अगदीमध्ये सामान्य नव्हता. या अगदीमध्ये साक्षात हौदी स्वामी आहे. तुम्ही संकल्प करा, पूर्ण संकल्प पूर्ण करायची शक्ती हौदी स्वामी अगदीमध्ये आहे. लक्षात घ्या. या पवित्र अगदीला सर्वांना भाग्यवान, सर्वांना उद्या सुद्धा प्रसाद कीर्तन मी करायचे होता, परंतु मला रातभर बसून दिवसभर बसून तुमच्या संघा प्रवचन करून कंटाळ आले. त्याच्यामुळे आपलं वेगवेगळं महाराजला कीर्तनला सांगितलेलं त्यांच्या अमृतवाणी सर्वांना ऐका. प्रसाद घ्यावा, आनंद समज घ्यावा सांगून विशेष म्हणजे या महिन्यात 27 तारीख सोमवार प्रदोष शिवरात्री कार्यक्रमाला कोण करणारा राहिले तर तुमचं नाव नोंदणी करा. या कार्यक्रमाला होणार आहे. विशेष सुंदर तुम्हाला सांगतो, या येणारा श्रावण मास कार्यक्रम आणि येणारा श्रावण मास कार्यक्रम 21 दिवस सप्ताह सहित आमच्या अनुष्ठान पुन्हा मांजरीमध्ये चलणार. मांजरी असो तुम्ही सर्वांना या. तुमच्या राहायचे सगळ्या व्यवस्था सुद्धा करणार. 21 दिवस सप्ताह चालणार आहे. 21 दिवस आमचे अनुष्ठान, इष्टलिंग पूजा, सर्व कार्यक्रम पुन्हा मांजरीमध्ये या कार्यक्रम नियोजन केलेली आहे. सर्वांना कार्यक्रमी भाग घ्यावा. तुमच्या मुलगा मुलगी पुण्याचं तर सगळ्याला सांगा या कार्यक्रमात भाग घ्यायला तुम्हाला सांगा म्हणून. यावर्षी फार सुंदर यात्रा झाला. हौदी स्वामीची कृपा. 1 वर्षपर्यंत तुम्हाला पाऊस आणि पीक सर्व चांगलं बघा. तुम्हाला देव सगळं दिलेले आहे, परंतु कोरोना सारखा बेमारी चढून जाऊ द्या. आपला उद्योजक नाही, इडीी देशमध्ये सर्वांना सुख शांती समृद्धी लावलो. हौदी स्वामी संकल्प करून या कार्यक्रमात कालेज